आणि आता हा परिसर असा निसर्ग आहे, हा 4 महिने कंपल्सरी असं असतं, पूर्ण कंटिन्यू. कंटिन्यू 4 महिने 24 तास आहे. हां 24 तास हे असं असतं. मग कधी म्हणजे असं दिवाळीच्या नंतर हा जर असतो धुका तो कमी होतो. सूर्य दिसतच नाही ना? सूर्य म्हणजे हा प्रकार नाही 4 महिने सूर्योदय बघायचाच नाही 4 महिने. हा का? हा 4 महिने जरा पण दिसत नाही. जरा पण सूर्य दिसत नाही 4 महिने. अरे दिवाळीच्या बाबा. नंतरच मग सूर्यदर्शन होतं. हां आणि हे कशासाठी काका? ते कपडा वाळत टाकायचा. हां कपडं हां का? मी पहिल्यांदा कपडा असं. आपण भिजून आलो हां ते जेव्हा टाकून द्यायचं वरून खाली केला की सुकतो. भारी हो. नाही तसं बाहेर सुकत नाही आमच्याकडे कपडा. बंधू बाबा, तुमचं वय किती हो? कोणाचं तुमचं? मला नाही सांगता येतं, मी लिहून ठेवलं नाही. 100 आहे, तरी 100. 100च्या आसपास. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत उंच डोंगर माथ्यावर वसलेले एक असे गाव आहे जेथे 4 महिने सूर्य दिसत नाही. 4 महिने हे गाव पूर्णपणे धुक्याने वेढलेले असते. मित्रांनो, या 4 महिन्यात येथे सतत पाऊस, वारा, थंडी व धुके पडत असते. निसर्गाच्या या संकटाचा सामना करत येथील गावकरी लोक आजही समाधानी व आनंदी आयुष्य जगत हसतमुख राहत आहेत. तर दुसरीकडे आपण शहरात सर्व सुखसुविधा असताना देखील कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुःखी व निराश होत असतो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गावातील लोकांच्या आयुष्य जगण्याचा खडतर व तेवढाच प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील धुक्यात वेढलेल्या या उंबरडेवाडी गावाला भेट देण्यासाठी भल्या पहाटे मी माझ्या गावावरून निघालो व काही क्षणातच मी वरंदा घाटात वाघजा आईच्या मंदिरापाशी पोहोचलो. तर मित्रांनो, भल्या पहाटे प्रवास करत आणि धुक्याची चादर ओढत आता आपण आहोत वरंदा घाटामध्ये वाघजाई आईच्या मंदिरापाशी. आणि माझ्यासमोरच आहे आईचं मंदिर आणि हा आपला वानरराज. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो. दर्शन घेण्यापूर्वी तुम्हाला आजूबाजूचं पूर्ण वातावरण दाखवतो. पूर्ण धुक्याची चादर आहे आणि काहीच दिसत नाही, घाटसुद्धा दिसत नाही. बघा मित्रांनो, पूर्ण धुक्याची चादर आहे, हे बघा. आणि क्लायमेट तर बघा काय सुपर आहे, एकदम जबरदस्त. आणि मित्रांनो, आपण अजून अर्धा तासामध्ये त्या गावामध्ये पोचणार आहोत जो आज गाव आपण एक्सप्लोर करणार उंबरडेवाडीमध्ये. पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव आहे. आता आपण दर्शन घेऊया आणि आपला पुन्हा एकदा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, या लोकांचं आयुष्य जेवढं खडतर आहे तेवढाच या गावामध्ये जाणारा रस्ता देखील तेवढाच खडतर आहे. असा खडतर प्रवास करत काही क्षणामध्ये मी या गावाच्या वेशीवर पोहोचलो. तर मित्रांनो, जस्ट आता आपण या गावात पोचलो आहोत आणि जेव्हा मी आलो तर पूर्ण धुके होते, तुम्हाला आता क्लिपमध्ये दिसतील पण. आणि आता जस्ट आपण पूर्ण गाव फिरूया, बघू या गावामध्ये किती घर आहेत आणि इथल्या लोकांकडून या गावाबद्दल जाणून घेऊ. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव फिरायला आलं होतं की मी ऐकलं ते पूर्ण 4 महिने धुक्यामध्ये गाव असतं, तर काय सांगणार का गावाबद्दल? गावात काय सांगायचं, दुसरे असाच प्रकार याच आहे. असाच या प्रकारामुळे काय इथं काय होऊ शकत नाही, काय नाही. धुक्यामध्येच मग जेव्हा जबरदस्त पडतो, पुढे दिसत नाही. 4 महिने पण सूर्य तर दिसतच नसेल ना? नाही नाही नाही, नाही ना? सूर्य दिसतच नाही. मग तुम्ही काय शेती करतात? शेती. शेतीवर पूर्ण उदरनिर्वाह. हां, आणि हे काही याच्याबद्दल सांगाल का थोडा? हे पावसासाठी हां घराला आत ओली येते, हां. त्याच्यामुळे असं पॅक करावं लागतं. ते तुम्ही हां, म्हणजे भारी वाटतं एकदम बघितलं म्हणजे काहीतरी हे असं पॅक नाही केलं तर इथं राहू शकत नाही.
एवढा वारा आणि पाऊस ना. घरात आता पाणी सगळं जातात ओल होते. हा ना, हं. ते एकदम भारी वाटतं ते. हा, मग पण ते करा, चालू व्हायचे आणि ते पॅक करावं लागतं आम्हाला. पण त्याला तेवढी मेहनत पण असेल ना करायला. हा, हा, मग हे सगळं जंगलला मधून आणायचं पॅक करायचं असं. पण एकदम तुमचं सर्व मातीचेच घर आहे ना. सगळी मातीची. पण मातीच्या घराची बोलतो ना आपण हा. की तुम्ही पावसामध्ये जर असेल तर आतमध्ये ऊब देते. हा, हा, आणि गरमीमध्ये असताना आपल्याला थंड. थंडावा देतो. हे मातीच्या घराची करतो. आता आमची ती स्लॅबची घरं आणि लादी त्या आजार पण आहे. हा, आजार आहे तो. आपल्याकडे पंखा चालत नाही जेव्हा. हां, पंखा तेवढं थंड वातावरण ना इथं. पंखा नाही. हां, बाबा नमस्कार. मे महिन्यात सुद्धा पंखा चालत नाही. पाण्या पिण्याची सोय पाणी विहिरी आहेत ना तो. विहिरी आहेत का, पण ते 12 महिने पाणी का. 12 महिने. मग ते एक बरोबर आहे. मेन आपल्याला अन्न वस्त्र निवारा हा, आणि त्यामध्ये पाणी असेल तर होऊ हा, शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपल्या या गावचेच आहे दादा, आणि ते थोडंफार आता सांगतील. दादा काय. हे आमचं आता उंबारवाडी येते गावे, खाली उंबारडे, हां, आणि आम्ही सर्व एक भावकीचे लोक राहतो इथं. आणि आता हा परिसर असा जे निसर्ग आहे, हा 4 महिने कंपल्सरी असं असतं, पूर्ण कंटिन्यू. कंटिन्यू 4 महिने 24 तास. हां, 24 तास हे असं असतं. मग कधी म्हणजे असं दिवाळीच्या नंतर हा जर असतो धुका तो कमी होतो. सूर्य दिसतच नाही. सूर्य म्हणजे हा प्रकार नाही 4 महिने, सूर्योदय बघायचाच नाही 4 महिने. हा का, हा 4 महिने जरा पण दिसत नाही. जरा पण सूर्य दिसत नाही 4 महिने. अरे बाबा. दिवाळीच्या नंतरच मग सूर्यदर्शन होतं. हा ना, ते पूर्ण धुकेच दिसतात आल्यापासून. धुके म्हणजे 24 तासच, काही असं नाहीच, म्हणजे पूर्ण 24 तास धुके बसलेला असतो. आणि आम्ही असे क्लायमेटला तुम्हाला या गोष्टीचा कंटाळा येत असेल. 4 महिने म्हणजे कंटाळाच येतो अगदी, म्हणजे अगदी नको नको वाटतं अगदी. मग लास्टला अगदी आणि ते थंडी पण तेवढीच. थंडी तेवढी, वारा तेवढं, पाऊस तेवढाच कंपल्सरी. पाऊस नशा आज पाऊस कमी आहे, काल भरपूर होता. 2 दिवस भरपूर पाऊस होता आणि आज कमी आहे. आणि काय होतं, तू छत्री जरी आगा घेतली तर फक्त डोकंच वाचणार माणसाचं. हा. पूर्ण अंग भिजणार, एवढा आडवा पाऊस पडतो. ती छत्री राहील काय वाऱ्यामध्ये. राहतच नाही, पण धरली तर फक्त डोकंच वाचतं, फक्त पूर्ण आडवा. एवढं क्लायमेट बेकार असतं. हा ना, मे महिन्यामध्ये एवढी थंडी असते. मे महिन्यात जो थंडी. आता आमचं ते माझे. इथं आम्ही एकदा बाई आजारी पडली, आम्ही मे महिन्यात घेऊन गेलो एकदा खाली वरणला. हां, तर आता आम्ही मुठे बांधून गेलो, थंडी लागली, बाईकवर गेलो तर थंडी लागली आम्हाला. हां, तर आम्ही गेलो खाली, तर ती आपली सिस्टर आमची बघायची, हसायची. ते 2-3 विचारलो, का हसता मॅडम? म्हणजे तुम्ही मे महिन्यात मोपळे बांधले कान टोप्या घालून आलाय म्हणली. तर आमची थंडी आहे तेवढी. हा ना, पण हे आश्चर्यचकित गोष्ट आहे ना ही. नाही, उन्हाळ्यात पण मे महिन्यात ना 6 वाजले बाहेर बसू शकत नाही माणूस. एवढी थंडी असते त्या उन्हाळ्यात. मग थंडीमध्ये तर थंडीमध्ये पण तेवढंच, पण उन्हाळ्यात मे महिन्यात संध्याकाळी 6 दिवस मावळा हां. की कंपल्सरी थंडी. असं म्हणजे तुम्ही जेवला बिला बाहेर बसला तर 5 मिनिटं. पण आता समजा इथं तर ठीक आहे, तुमच्याकडे साधा गाडी आहे, हां. पण बाकी जे एखाद्या नाही, आता गाड्या झाल्या, पहिले काय होतं सर्व, मग चालत बिलत वरला जायचं बाहेर लोक. वरण तर एकदम लांब आहे काय, जवळ आहे का 12 किलोमीटर आणि पूर्ण घाट रस्ता आहे. पूर्ण घाट रस्ता. आणि पहिले रहदारी पण कमी असायची ना, आता हां, लय अडचण लोकांची. आता बाईक वगैरे तरी झाली, काय तरी झाले, बाईकवरून येऊ शकतो माणूस. ते आहे. म्हणजे शिरगावला आमच्या तिकडे गाडी असायची पहिली. आता समजा ठीक आहे, तुम्हाला बाईक येते, पण तुम्ही पण एखादा व्यक्ती आता त्याला गाडीच चालवता येत नाही किंवा गाडीच नाही. गाडी नाही. एक 10 वर्षापूर्वी आमची आत्या म्हणजे रेस होती आणि आम्ही न्यायचं कुठं हां, असा प्रश्न पडला. आणि मग खाली रस्त्यावर नेली, गाडीच नाही. मग आम्ही रस्त्यात उभी राहून एक 4 व्हीलर अडवली. म्हणजे तुमचं आयुष्य एकदम खडतर आहे. म्हणजे रस्त्यात उभी राहून एक 4 व्हीलर अडवली. त्याला म्हणलो बा ऐक कर, आमचा माणूस आजारी, फक्त वरणपर्यंत आम्हाला म्हणून खाली सोड. त्याने एक मग रिक्षा ऐकली, म्हणला त्याला फक्त वरणपर्यंत सोडली, याच्या पर्यंत नाही सोडायला. म्हणून वरणपर्यंत सोड. तिथनं विक्रम कुठंही नेल दिला. आणि मग तिथून मग वरणला त्याने सोडली, वरणला विक्रम केला आणि मग मांडला. आता आमच्याकडे आमच्याकडे सर्व सुविधा आहे शहरामध्ये, पण तरी पण आम्हाला ते असं वाटतं की काहीतरी कमी आहे. आता मध्ये बघा, एक पडलो तर रस्ता बंद होता, हां, जाणं येणं सुरू बंद. 3-4 दिवस कुठंच बाहेर जायला नाही. त्याचमध्ये या माणूस जर आजारी पडला तर नेणार कुठं त्याला. हां, ती दरड कोसळली तेव्हा. दरड कोसळी जावा. हां, पूर्ण घाट रस्ता आहे. आता मग आपल्या खाली पलीकडे 2019ला पण आपली दरड कोसळल्या, तळेगाव गेले त्यावेळेस. हां, मग ते आपली खालची नाही उंबड्यातली विजयची बायको, हां, ती पण अशी आजारी पडली, कुठंच नेता आली नाही. अशी म्हणजे कुठंच रस्ता शोधण्यावरी ती मिली घरी. एवढं कंडिशन. बेकारच वाटतं एकदम. ये ना हो, चप्पल असू दे. तर मित्रांनो, आता आपण बाबांचं घर बघूया. अरे
भारी हो तुमचं. हो, या अशी बोल होते आमच्या घरात. पॅक करून बी अशी घरं उपाळते. पण आता अशी घरं बघायला भेटत नाही. आता पहिले आपल्या माजरीला काय होतं तेच होतं. हां, पण आता आमचे कुठं राहिले माजेरीला, सुधारलं. सर्व सुधारलं. जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो आपण घर बघूया. मला अशी घरं खूप आवडतात. हे तुमचे चूल ना, ठेवलेले पाणी. आणि हे कशासाठी काका? ते कपडा वाळत टाकायला. हां कपडं हां का, हे मी पहिल्यांदा कपडा असं. आपण भिजून आलो हां, ते जेव्हा टाकून द्यायचं वरून. खाली इस्तू केला की सुकतो. भारी हो. नाही तर असं बाहेर सुकत ना आमच्याकडे कपडा. म्हणजे अशी घरं आता लवकर बघायला भेटत नाही. आता आमच्या गावात तर म्हणजे एक पण नाही काय रे, आहे आपल्या गावात एक पण नाही ना, असं एक पण घर नाही. आम्ही स्लॅबच्या दुनियामध्ये गेलो, सिमेंटच्या जगात. आणि ही आपली याला वटी बोलतात ना. हां, हां, ही वट्टी, वटी. ती सपरी. हां, ही सापुरी ना. हां. पण खरं आयुष्य ना तुम्ही जगतात. भले 2 पैसे कमी आहे, पण सुखी समाधानी. आपल्याला असं वाटतं की पैसा सर्वस्वी आहे नाही, पण माणसाला काय बरं सुख समाधान पाहिजे, बरोबर की नाही. माझेरीत नाही आम्ही सारख्याचा भात शेती आमची माझेरीत आहे. हां ना. पेटव. भाऊ म्हटल्याच्याकडं हां, भाऊ वडिलाच्याकडं. मग तुम्ही करताच आहे शेती. नाही 2 वर्ष टाकून दिले. हां ना, आमची पण तशीच. आम्ही असतो कल्याणला, मी कल्याणला असतो. इथं कोण नाही, घर बांधलं आहे. आणि बाबांचं आताच 6 महिन्यापूर्वी असं आलं. पण आहे, पण ती शेती आहे पडून तशीच. आणि आपली कुठे शेती, ती आपली कुठे एकरमध्ये, ते तुकडा आपला. तुकड्यामध्ये काय करणार ती शेती. काही ठिकाणचे एकरमध्ये असते, मोठमोठे पट्टा असतो, ते ठीक आहे. तुमचं वय किती हो? कोणाचं तुमचं मला नाही सांगता येतं, मी लिहून ठेवलं नाही. 100 आहे, तरी 100. 100च्या आसपास. आसपास म्हणजे थोडं कमी आहे. पहिल्यापासून शेतीच का? हां? कसं कसलं जाऊ शेतीच करत होते पहिल्यापासून. शेती. हां, दुसरं काय नाही. म्हशी आणि शेती. ते यांचे पण नाही, पण ते अजून पण चालून फिरून आहे ना. हां, आणि आजकालचे ते 60-70 वय झाले की युक्ती बी होत नाहीत, हां युक्ती बी होईनात. हां, जुनमान काठून एकून देऊ. आज 60 झाले ना, 60 आत्ताची पिढीला. हा 60 म्हणजे भरपूर, बरोबर ना बाबा. हा 60 म्हणजे भरपूर. बघ काय 60 पण जग, डोक्यावरून पूर गेला. आम्ही 60 जगल की आमची गॅरंटी नाही. पण तुम्ही 100 वर्ष जगलेत, तुमच्याकडे बराच अनुभव, बरेच पावसाळे तुम्ही काढलेत, बरोबर ना. तकदीर लागतं. हां, बरोबर आहे. तकदीर लागतं, सर्वांच्या नशिबात नाही ते. बघ, कसं घेतलं तो काय होतं कसं हां, सहज आलेलं आहे. सहज असं तुमचं गाव फिरायला आलेलो. हे असं अशी घरं, हा अशी गावं आता भेटत नाही बघायला. मग घ्या बघून जा इकडे खाली. मनापासून हसले. इकडं मागं जाय मागं. हां या गवंडात जायचं तिकडे हां, ते काय तिकडे राहणे. भरपूर. ठीक आहे ठीक आहे. ही या गावची विहीर आहे. पाणी बघा एकदम निळाशार पाणी आहे. आणि समोर बघा पूर्ण धुके, पूर्ण धुके, काहीच दिसत नाही. आणि याच्या खालीच मित्रांनो इकडं घाट रस्ता आहे, म्हणजे आपला वरंदा घाट आहे, परंतु धुक्यामुळे पण समोरचं काही दिसत नाही आहे. आणि असं हे गावचं एकदम रमणीय वातावरण. पण मित्रांनो हे आपल्यासाठी कुतूहलाचा विषय आहे, पण या गावच्या लोकांसाठी एक मोठी अडचण आहे. कारण 4 महिने त्यांना सूर्य दिसतच नाही, आणि याच्यामध्ये 4 महिने पूर्ण धुके, पाऊस आणि वारा आणि थंडी या सर्व नैसर्गिक संकटाचा सामना करून हे लोक आज पण एकदम समाधानी आणि आनंदी आयुष्य जगत आहे.
आणि आपण शहरामध्ये छोट्या जरी वस्तूची कमतरता असेल तरी आपण काचकूच करतो किंवा आपण निराश होतो. परंतु या अशा निसर्गाचा सामना करून हे लोक आयुष्य जगत आहेत. त्यासाठी मी या लोकांना माझा हॅट्स ऑफ. बाबा बरं नमस्कार. तर मित्रांनो हे आपले याच गावचे बाबा आहेत. बाबा तुमचं नाव काय? गणपत राधव उमराटकर. आणि तुम्ही मग काय शेती करतात? शेती काय शेती केली ती ही काय गेले पार पावसानं. काय राहिले चांदोडी काय राहिले. हां ना पाऊसच आपल्या पूर्ण घाट विभाग असल्यामुळे पाऊस भरपूर. भरपूर मग काय उपयोग नाही. किती घरं असेल आपल्या गावात? 10-15 आहेत. 10-15 सरी चालू आहेत का पण? हां सर्व चालू आहे. सर्व चालू आहे. आणि हे आता पावसाच्या ह्याच्यापासून हे करायला घेतलं का? हां हे पावसामुळं धुकं घरात शिरतं ना हां त्याच्यामुळे. म्हणजे पावसाचा मारा जास्त होऊ नये घरावर. हां. बरोबर ना? भारी आहे पण हे मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे पूर्ण घराला हे असं संरक्षण दिलं जातं. हां आणि ही पारंपरिक पद्धत आहे. हां म्हणजे ही पद्धत तुम्हाला आपल्या शहरामध्ये दिसणार नाही. नाही नाही शहरामध्ये नाही. शहरातल्या लोकांना हे करता पण येणार नाही. नाही करता. बरोबर ना बा? हां बरोबर. आता तुम्ही जुनी पिढी आहे तुम्ही. हो, तुम्हाला हे सर्व हां शेतीची कामं करतात, शेतकरी आहेत ते तुम्ही हे सर्व करू शकतात. करू शकतो. धन्यवाद धन्यवाद. फिरतो जरा. भैया मित्रांनो संपूर्ण गाव फिरून झाल्यावर व येथील गावकरी लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या लोकांचे आयुष्य खूप खडतर आहे. पण असे खडतर आयुष्य जगताना सुद्धा ह्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, आनंद आहे. आणि ही आपल्यासाठी एक प्रेरणादायी गोष्टी आहे. शहरामध्ये आपल्याकडे सर्व सुख सुविधा असताना देखील आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुःखी होत असतो. पण हे गावकरी लोक जे काही त्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये सुख समाधान मानून आनंदाने व हसत मुखत आयुष्य जगत आहे. आणि हा एक मोठा संदेश या गावकऱ्यांकडून मला शिकायला भेटला. मित्रांनो इथं समोरच या गावचं मंदिर आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया. आणि एकदम भारी क्लायमेट आहे आणि पूर्ण थंडावा आहे. आणि 4 महिने इथं मित्रांनो पूर्ण हे गाव धुक्यामध्ये असतो. आणि पाऊस तर भरपूरच असतो. 4 महिने इथं सूर्य दिसतच नाही. आणि असं हे सुंदर गाव. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर मित्रांनो हे गावचं आहे दत्त मंदिर. आणि छोटंसं मंदिर आहे पण पुढं खूप जाणं रिस्की आहे कारण पाय स्लिप मारतात आहे. तर आपण इथून दर्शन घेऊ. गोटा आहे का? गोटा आहे का? येऊ का आतमध्ये? किती गुरं आहेत? जरा म्हशी आहेत काय? 5 वेळा धुवायला लागते. 5 वेळा दूध काढायला. हां का? धुवून घ्या सकाळी मग 5 वेळा. हां तुम्ही स्वच्छता पाहिजे ना. सोडा घ्या आता. हे झालं की सोडायचं. धुवून घ्या ते पहिले. ताई करू ना शूट त्याला. मी माझेरचा पवार माझेरमध्ये जातो. 4 एक हे कुठली जाते यांची? यांची हां का? ती पंढरपूर आहे तिकडची. ती
तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यात हे सर्व शेवटचं गाव आहे उंबर्डेवाडी. आणि 4 महिने इथं पूर्णपणे धुके असतात. पूर्ण धुक्याच्या चादरीमध्ये हे गाव ओढलेलं असतं. जून ते सप्टेंबर अशा 4 महिने इथं सूर्य जरासुद्धा दिसत नाही. आणि अशा या निसर्गरम्य सुंदर तसंच येथील लोकांचे या खडतर प्रवास आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपण असेच काही गावं व हिडन मंदिरं फिरत असतो. जर तुम्हाला माझे कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूची जी बेल आयकन आहे तीसुद्धा दाबायला विसरू नका. कारण जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आणि ते तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि मित्रांनो, तुमचा सपोर्ट असेल तर मलासुद्धा तेवढा प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ करण्यासाठी. कारण अशा आडवाटेवरची गावं आणि इकडचे जे जीवनशैली आहे ते आपल्याला शहरामध्ये राहून बघता येत नाही. आणि त्यासाठी हे अशा ठिकाणी येऊन हा अनुभव मला या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनुभवता येत आहे. हे माझ्यासाठी एक मदभाग्य आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट ठिकाणी. मग ते गाव असो, एखादं मंदिर असो किंवा अजून एखादं पर्यटन स्थळ असो. तर पुन्हा भेटू. जय शिवराय, जय शंभूराजे.